नमस्कार मित्रांनो, लंडनला पसार झालेला गँगस्टर निलेश गायवळ कोण आहे? उच्च शिक्षित असलेला गायवळ गुन्हेगारी विश्वात कसा आला, याचंच उत्तर आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुख्यात गुंड निलेश गायवळ आणि त्याचा भाऊ सचिन गायवळ सध्या चर्चेत आहेत. सचिन गायवळला शस्त्र परवाना दिल्याबद्दल राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे. तर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असलेला गुंड निलेश गायवळ लंडनला पसार झाल्यामुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. फेब्रुवारी 2024 मध्ये निलेश गायवळचा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबरोबरचा एक फोटो समोर आला होता. या फोटोवरून वाद निर्माण झाल्यानंतर गायवळची चर्चा सुरू झाली होती. पुण्याच्या कोथरूडमधील गुंड गजानन मारणे आणि निलेश गायवळ हे एकेकाळी एकमेकांचे मित्र होते. मात्र दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यानंतर त्यांच्या वेगवेगळ्या टोळ्या पुणे जिल्ह्यात कार्यरत होत्या. गँगस्टर म्हटला की तो कमी शिकलेला किंवा परिस्थितीने नडलेला असतो असे चित्र उभे राहते. मात्र निलेश गायवळने M.Com पर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. उच्च शिक्षित असलेले गायवळ गुन्हेगारी जगताकडे कसा वळला हे जाणून घेऊयात. मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड तालुक्यातील राहणारा निलेश गायवळ शिक्षणासाठी पुण्यात आला. इथे त्याची ओळख गुंड गजा मारणे बरोबर झाली. दोघांनी मिळून बांधकाम व्यावसायिकाचा खून केला. या गुन्ह्यात दोघांना 7 वर्षांची शिक्षा झाली. बाहेर आल्यानंतर त्यांची गुन्हेगारीची वाटचाल सुरू झाली. गजा मारणे आणि निलेश गायवळ यांच्यात 2 गणपती मंडळांच्या कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर त्यांच्यातील वितुष्ट वाढत गेले. 20 वर्षांपासून या दोघांमध्ये शत्रुत्व आहे. या काळात त्यांनी एकमेकांवर अनेकदा लक्ष केले. निलेश गायवळच्या टोळीने गुंड सचिन कुडलेची पुण्यात भर रस्त्यात दिवसाढवळ्या पाठलाग करून सिने स्टाईलने हत्या केली होती. या हत्येची पुण्याच्या गुन्हेगारी जगतात बरीच चर्चा झाली. या हत्येनंतर गायवळसह 26 जणांवर मकोका दाखल करण्यात आला होता. निलेश गायवळ याच्यावर मकोका, खून, जीवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी, दरोडा, गंभीर दुखापत करणे असे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल होते. फक्त पुण्यातच नाही तर शेजारच्या अहिल्यानगर, बीड, धाराशिव या जिल्ह्यांमध्येही त्याच्या नावावर खंडणी, अपहरण आणि इतर गुन्हे दाखल झालेले आहेत. निलेश गायवळ हा फक्त गुन्हेगारी जगतापुरता मर्यादित नव्हता, तर त्याने राजकीय क्षेत्रातही स्वतःचा दबदबा निर्माण केला होता. एकनाथ शिंदे विधान परिषदेचे सभापती, राम शिंदे कर्जत जामखेडचे आमदार, रोहित पवार यांच्याबरोबरचे निलेश गायवळचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामुळे लंडनला पसार झालेल्या निलेश गायवळवर कुणाचा वरदहस्त होता अशी चर्चा सुरू आहे. तुम्हाला याबाबतीत काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.